आणि आता बातमी पुण्यातली धक्कादायक आहे। 10 लाख रुपये न भरल्यानं डिलिव्हरीस नकार दिलाय आणि त्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हा आरोप करण्यात आलेला आहे। पाहूयात। 10 लाख रुपये भरल्यावरच डिलिव्हरी करणार अशी मुजोरी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केली आहे आणि त्यात गर्भवती तनिषा भिसेंचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। विशेष म्हणजे तनिषा भिसेचे पती भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे आहेत। आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच 10 लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झालाय। 7 महिन्यांच्या गर्भवती तनिषा भिसेंना 28 मार्चला रक्तस्राव सुरू झाला। रक्तस्राव सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना आणलं। आधी 10 लाख रुपये भरा तरच ऍडमिट करू असं रुग्णालयानं सांगितल्याचा आरोप आहे। 3 लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवून देखील उपचाराला नकार दिल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। तिथे 2 ते 3 तास वाया गेले। अखेर कुटुंबियांनी तनिषाला सूर्या हॉस्पिटलमध्ये आणलं। 30 मार्चला तनिषा भिसेंनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिला, पण त्यांची तब्येत बिघडली। 30 मार्चला सूर्या हॉस्पिटलनं मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवलं आणि 31 तारखेला त्यांचा मृत्यू झाला। डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही डायरेक्ट ससून हॉस्पिटलला जाऊ शकता। तिथे पण उपचार चांगले होतात। आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणले। पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता। पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं। त्याचाच पेशंटनी खूप धसका घेतला। 2-3 तास वाया गेले। मग तिथून पुढे आम्ही सूर्या हॉस्पिटलला गेलो। जर कदाचित उपचार वेळेवरती झाले असते तर वहिनी वाचल्या असत्या। मृत पावलेली महिला तनिषा भिसेचे पती हे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए आहेत। अमित गोरखे यांनी देखील दीनानाथ हॉस्पिटलवर आरोप करत विधानसभेत मुद्दा उचलणार असल्याचं म्हटलंय। तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत। पत्नीसाठी धावाधाव करत सुशांत भिसे यांनी मंत्रालयात देखील प्रयत्न केला। मंत्रालयातून देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन गेला, तरीही 10 लाख न भरल्यानं महिलेला ऍडमिट करून घेतलं नाही। सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही। दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलकडनं हे असं कृत्य जर घडलेलं असेल तर त्यांच्या परवानग्या रद्द करून त्यांना भला मोठा दंड लावणं गरजेचं आहे। त्याच्याशिवाय ही अशी बेफाम वागणारी जी हॉस्पिटल आहेत, व्यवस्थापक आहेत, हे टाळ्यावर येऊ शकत नाहीत। दरम्यान दीनानाथ रुग्णालयानं अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती देत अर्धवट माहिती समोर येत असल्याचं म्हटलंय। आता जी माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती पुणे अर्धवट आहे। त्यात फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची बदनामीच होती आहे। जी काय आहे परिस्थिती आहे ती आम्ही शासनाकडे व्यवस्थित सविस्तर कळवत आहोत। कधीपर्यंत हा तुमचा जो काही चौकशी अहवाल आहे तो राज्य सरकारला देणार? आता प्रोसेसमध्ये आहे, हे शासनच शेवटी ठरवणार आहे की त्याचं पुढे काय आणि कसं काय। चौकशी होईल, अहवाल येईल, पुढे काय व्हायचं ते होईल, पण 2 कोवळ्या जीवांना त्यांची आई आता मिळणार नाही। त्या 2 चिमुकलींचं काय होणार याचं उत्तर कोणत्याही अहवालातून मिळणार नाही। आजही पैसे नाहीत म्हणून जीव जाणार असतील आणि रुग्णालयांना उपचाराऐवजी पैसाच प्यारा असेल तर काय म्हणावं। प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।